तुम्हाला पण अशी मऊसूत मोकळी खिचडी आवडते ना? तर यासाठी मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये पातळ बटाट्याचे काप टाकलेले आहेत, मिरची टाकलेली आहे. बटाटा टाकल्याने खिचडी मऊसूत होते. आता साबुदाणा टाकू. साबुदाणा भिजवताना त्याच्यावरती आपल्या बोटाला जे 3 पेर असतात त्यापैकी 1 पेर वरती पाणी ठेवायचं, म्हणजे मग छान साबुदाणा सकाळपर्यंत व्यवस्थित भिजतो. आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवला की खिचडी मोकळी होते. शेंगदाण्याचा कूट टाकेपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. एकदम पण तेलाचा ताव जास्त असेल तर खिचडीचा चिकटा होतो किंवा चिकट होते खिचडी. कूट टाकल्यानंतर मात्र छान असं व्यवस्थित गॅस मोठा करून भाजून घ्यायची आहे खिचडी. चवीपुरतं मीठ टाकून 2 मिनिटं वाफ दिल्यानंतर मऊसूत खिचडी खायला तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.